नमस्कार, माझं नाव निलेश विधाते, सहाय्यक कृषी अधिकारी. तर आज आपण पाहणार आहे हुमणी अळीचं व्यवस्थापन कसं करायचं. हुमणी अळी व्यवस्थापन जसं आपल्याला कापूस पीक असेल किंवा तूर असेल, ऊस असेल, मका असेल, या पिकामध्ये आपण काय करतो, हुमणी अळीचा प्रादुर्भाव बघतो. हुमणी अळी काय करते, हुमणी अळी ज्यावेळेस मुळ्या असतात पिकांच्या मुळ्या खाल्ल्यामुळे काय होतं, पीक जे आहे ते वरून पिवळं पडतं आणि त्याला अन्नद्रव्य किंवा पाणी जे असतं ते वर जात नाही. त्यामुळे काय होतं, पिवळं पडून काय करतं, ते जळतं. आपण ज्यावेळेस उपटतो त्याच्या पुढाला जर खाल्लं तर आपल्याला हुमणी अळी दिसते. तर हुमणी अळीचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हे आपण आज या माध्यमातून पाहणार आहे. हुमणी अळीचे काय राहतात, 3 अवस्था राहतात. एक अंडी अवस्था, कोश अवस्था असते, त्याच्यानंतर भुंगेरी अवस्था असते. अशा प्रकारच्या अवस्था असतात. त्या अवस्थामध्ये आपण जर अळी अवस्था आणि अंडे अवस्थामध्ये तर आपण त्याला नियोजन होत नाही आपल्याकडून, ते शेती जमिनीमध्ये असल्यामुळं त्याच्यामुळे होत नाही. तर आपण काय करू शकतो, ज्यावेळेस भुंगेरी अवस्था आहे किंवा भुंगा अवस्था आहे तिची हुमणी अळीची, त्यावेळेस आपण त्याचं नियोजन एकदम चांगल्या पद्धतीने करू शकतो. आपण आपल्या पिकामध्ये, आपण आपल्या शेतीमध्ये किंवा पिकामध्ये काय करू शकतो, अशा प्रकारचा प्रकाश सापळा आपण लावू शकतो, जेणेकरून आपल्याला नियोजन चांगलं करता येईल. तर प्रकाश सापळा लावताना काय करायचंय, आपण जसं आपण डेमो दाखवलाय तसं शेतामध्ये काय करायचं, एक 3x4 किंवा 4x4 जसं तुम्हाला शोभल तसा एक खड्डा घ्यायचा. खड्ड्यामध्ये पान कागद टाकायचा, पान कागद मध्ये खाली पाणी टाकायचं, पाणी टाकून वर काय करायचा, पिवळ्या कलरचा काय करायचा, बल्ब लावायचा. आणि खाली पाण्यामध्ये आपण मंगन टाकू शकतो, त्यानंतर ऑइल टाकू शकतो, त्याच्यानंतर साबणीचा फेस करून पाणी टाकू शकतो, किंवा कीटकनाशक त्याच्यामध्ये टाकू शकतो. जेणेकरून काय करणार आहे, ती भुंगेरी अवस्था आहे. भुंगेरी अवस्था कशी राहते, जे पहिला पाऊस ज्यावेळेस पडतो, वाळवाचा पाऊस म्हणतो आपण, पहिला पाऊस पडून 30 जून पर्यंत अशा प्रकारे काय करतं, 30 जून पर्यंत काय करतो आपण, याचं व्यवस्थापन चांगलं करू. ज्यावेळेस भुंगेरी अवस्थामध्ये हुमणी अळी असते, भुंगेरी अवस्थामध्ये ती कडुनिंब, बाभूळ, बोर या पिकावर राहतं. त्याला असा आपण सापळा लावल्यानंतर काय होतात, ते आकर्षित होतात, पिवळ्या कलरकडे आकर्षित होऊन काय होतात, इथे येऊन धडकून काय होतात, खाली पाण्यामध्ये पडतात. तर त्याच्यामुळे त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने, पाण्यामध्ये पडल्यानंतर मग आपण जे त्याच्यामध्ये साबणाचं पेस्ट किंवा कीटकनाशक किंवा जे ऑइल टाकलेले ते मरण पावतात त्याच्यामध्ये. या पद्धतीने आपण हुमणी अळीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो. त्याच्यामध्ये प्रकाश सापळा आपण लावू शकतो. असं लावताना संध्याकाळी 6:30 ते 10-11 वाजेपर्यंत काय करायचं, चालू ठेवायचं हा सापळा, जेणेकरून याच्यावर जमा होऊन हे करतील, कीटक हुमणी अळीचे भुंगेरी मरतील. त्याच्यानंतर चालू शक्यतो ठेवू नका, कारण काही मित्रजीवी पण कीटक असतात आपले, ते पण याच्यात मारण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्ही संध्याकाळी 6-7 वाजल्यापासून 10-11 वाजेपर्यंत चालू जरी ठेवा, त्याच्यामध्ये भुंगे जरी मेले तर हुमणी अळीचं चांगलं व्यवस्थापन आपलं होऊ शकतं. आता हुमणी अळीचं आणखी व्यवस्थापन जर सांगायचं म्हणलं तर तुम्ही ज्यावेळेस हुमणी अळी दिसली, कुटुंब पाहिल्यानंतर जेवढ्या हुमणी अळ्या दिसत्या तुम्ही त्या कलेक्ट करून म्हणजे गोळा करून काय करू शकता, मारू शकता. हे पण एक करू शकता. त्याच्यानंतर हुमणी अळीला जसं कार्बोफ्युरॉन झालं, त्याच्यानंतर थायमिथेक झालं, कार्बोफ्युरॉन पण तुम्ही 5 किलो 4 किलो प्रति एकर वापरू शकता लावल्यानंतर नदी, जेणेकरून तुमचं हुमणी अळीचं व्यवस्थापन होऊ शकतं. पण प्रकाश सापळा असं माध्यम आहे जेणेकरून तुम्ही भुंगेरी अवस्थेत त्याचं व्यवस्थापन जर केलं तर त्याच्यामधले जे अंडी घालणार आहे जाऊन उद्या त्या ह्याच्यामध्ये शेतामध्ये, तर त्याच्यापासून काय होतं, अंडी घालू शकत नाही किंवा इथंच बचाव झाला तर पुढे त्याचं पॉप्युलेशन किंवा संख्या कमी होणार आहे. त्याच्यामुळे या प्रकारचे प्रकाश सापळे तुम्ही केले पाहिजे किंवा लावले पाहिजे. धन्यवाद.